निकालाचा त्या ठिकाणी उल्लेख निश्चित केला जाईल। म्हणून हा निकाल देताना किंवा निकाल येताना जशी आपली उत्सुकता आहे तशी आमची आहे। एक गोष्ट आपल्याला स्पष्टपणे सांगतो की हा निकाल काहीही लागला आमच्या बाजूने की कुणाच्या आणखीन विरोधाच्या बाजूने, परंतु हा निकाल सुप्रीम कोर्टामध्ये चॅलेंज होणार आहे। मग अध्यक्षांची जबाबदारी, मी जो निकाल दिलेला आहे तो निकाल सुप्रीम कोर्टातही कायम राहिला पाहिजे, तो घटनेच्या चौकटीत असला पाहिजे, कुठेही त्याच्यावर सुप्रीम कोर्टाच्या कोणत्याही कॉमेंट्स पास नाही झाला पाहिजे। या दृष्टिकोनातून मला वाटतं स्वतः राहुल नार्वेकर हे वकील असल्यामुळे त्या पद्धतीने हा व्यवस्थित निकाल दिला जाईल। या निकालावर अनेकाने अध्यक्षावर सुद्धा दबाव आणण्याचा प्रयत्न केलेला आहे। काही लोकांनी तर आता ही स्क्रिप्ट कुणाची, हे कसं ठरलं, या सर्व जे अनावश्यक गोष्टी आहेत ते यासाठी ते शब्द वापरले की त्यांना त्यांचा पराभव हा दिसून आलेला आहे। ती एका अर्थाने हार मानलेली, परंतु नाचता येईना अंगण वाकडं अशी ज्यांची अवस्था झालेली आहे त्यांनी आतापासूनच निकाल आमच्या विरोधात जाईल असं बोंबलायला सुरुवात केलेली आहे। दरवेळेला जो विषय होता, ज्या विषयानुसार आमदार अपात्र की पात्र ठरवायचा होता, तो शेड्यूल 10 जो आम्हाला त्यांचा जास्त भर होता, शेड्यूल 10 आम्हाला अप्लिकेबल का नाही तर त्याचं कारण आम्ही वारंवार स्पष्ट केलेलं आहे की आम्ही कोणताही गट स्थापन केला नाही, आम्ही कोणत्याही पक्षामध्ये विलीन झालेलो नाही आणि आम्ही कोणत्याही अध्यक्षाला पत्र दिलं नाही। आम्ही शिवसेना आहोत हे वारंवार आम्ही प्रत्येक ठिकाणी नमूद केलंय। त्यामुळे निवडणूक आयोगाने सुद्धा आम्हाला शिवसेना नाव आणि पक्षाचं चिन्ह दिलेलं आहे। सुप्रीम कोर्टाने सुद्धा याला कुठेही निर्बंध घातलेले नाही, आयोगाच्या निर्णयाला कुठेही स्थगिती दिलेली नाही। फक्त अध्यक्षाच्या अधिकारामध्ये जो निर्णय आहे, पात्र की अपात्र हा त्यांनी निर्णय घ्यावा असं सुप्रीम कोर्टाने ज्या सूचना दिल्या त्यानुसार ही सर्व हिअरिंग झाली आणि आज त्याचा निकाल लागणार आहे। या निकालामध्ये जेव्हा सुनावण्या चालू होत्या त्या काळात मी सुद्धा त्या सुनावणीला काही वेळेस उपस्थित होतो। यांचं आर्ग्युमेंट एवढं काय विचित्र होतं, एकीकडे सांगायचं की आम्ही उद्धव ठाकरे साहेबांच्या उपस्थितीत एक बैठक घेतली, त्या बैठकीमध्ये 3 मंत्र्यांनी सह्या केलेलेच आहेत, त्याचं कागदपत्र त्यांनी दाखल केले, आणि दुसरीकडे सुप्रीम कोर्टामध्ये आम्ही आमच्या बैठकीला हे उपस्थित नव्हते, तेच 3 आमदार उपस्थित नव्हते। एकीकडे हा एक मुद्दा झाला। दुसरा मुद्दा झालेला आहे की आम्ही व्हीप बजावला। जेव्हा त्यांना विचारण्यात आलं की हा व्हीप कसा बजावला, तर एकदा सांगतात की आमच्या कर्मचाऱ्यांनी तो व्हीप दिला होता, दुसऱ्यांदा सांगतात की आम्ही ईमेलवर पाठवला होता, तिसऱ्यांदा सांगता आम्ही व्हॉट्सअपवर पाठवला होता, आणि चौथ्यांदा सांगता आम्ही फोन ऑपरेट केला, आणि त्याचे कोणतेही पुरावे त्यांनी समोर मांडलेले नाहीत। ईमेल केला असेल तर त्याचा कोणताही पुरावा त्यांनी नार्वेकर साहेबांसमोर मांडलेला नाही। या सर्व गोष्टी जर पाहिल्या, उलट तपासणीमध्ये तर त्यांची आणखीन गोची झाल्याची सर्वांनी पाहिलेली आहे। म्हणून हे सर्व प्रकरण आता आपल्या अंगलटी। मुद्दा एक आहे, त्यांना फक्त आणि फक्त आम्ही केलेला उठाव हा कायदेशीर आहे याची जाणीव होती, आणि आपले 14-15 आमदार जे आहेत ते अपात्र होतील म्हणून त्यांनी ही केलेली पूर्ण कसरत आहे। या कसरतीमध्ये मग निवडणूक आयोगावर त्यांनी तुम्ही पाहिलं असेल 2,000 कोटीचे त्यांच्यावर म्हणजे आरोप करण्यात आले की 2,000 कोटी घेऊन निकाल दिलाय। त्या प्रकारे आता ज्या दिवसापासून नार्वेकर या सर्व सुनावण्या घेत आहेत त्यांना असलेला ज्युडिशरी पॉवर आणि त्याच्यामध्ये घेणाऱ्या सुनावण्या जे घेत आहेत त्या सुनावणीच्या वेळी सुद्धा त्यांनी पहिल्या दिवसापासून हे या पक्षात होते त्या पक्षात गेले, या सगळ्या ज्या अनावश्यक ज्या गोष्टी आहेत त्यांच्यावर त्यांनी कॉमेंट्स करायला सुरुवात केली। तरी अत्यंत संयमाने अध्यक्षाने घेतलेलं आहे। निकाल काय लागेल याची तुम्हाला उत्सुकता आहे, मला उत्सुकता आहे, परंतु 14 आमदाराचं काय होईल याची धाकधूक असल्यामुळे हे सर्व प्रकार होत आहेत, आणि या 14 आमदाराला जेव्हा जर आमच्या बाजूने निकाल लागला तर तातडीनं त्यांना ते अपात्र ठरतील
त्यांची आमदारकी ही रद्द होणार आहे. पहिल्या दिवसापासून जेव्हापासून ही सुनावणी सुरू झाली किंवा त्याच्या आधीपासून अध्यक्षांकडे जेव्हा हे प्रकरण वर्ग करण्यात आलं ती पहिल्या दिवसापासून राहुल नार्वेकर अध्यक्ष हे त्यांच्यावर सातत्यानं आरोप केले जात आहेत. त्यांना मॅच फिक्सिंग झाली असं म्हटलं जात आहे. वेगवेगळ्या प्रकारे त्यांच्यावर ताशेरे ओढले जातात. मग हेच तर प्रकार आहे ना. त्यांनी आपण ज्या चुका केलेल्या आहेत ना, हे क्रिकेट सारखं झालं. हरलो का तर म्हणजे समोरचे त्यांनी मॅच फिक्सिंग केली. अरे तुम्ही खेळा ना, तुमच्या ग्राउंडवर तुम्हाला खेळता नाही आलं, समोरचा जिंकला तर आपण त्याच्यावर आरोप लावण्यासारखा हा प्रकार आहे. म्हणून यांनी ज्या ज्या चुका अनेक वेळा केलेल्या आहेत, एक तुम्हाला उदाहरण म्हणून सांगितलं की व्हीप एकीकडे जर पाहिलं तर त्याच्यावर डेट वेगळी, मग ती खोडली कशी, हे सगळे पुरावे त्यांचे म्हणजे समोर आलेले आहेत. म्हणून हे मॅच फिक्सिंग आहे म्हणतील, हे स्क्रिप्ट लिहिलेले म्हणतील, परंतु आम्ही हरलो हे मान्य करायला ते तयार नाही. याचाच अर्थ वारंवार मी सांगतो, त्यांना नाचता येत नाही, अंगण वाकडं ही त्यांची आता असलेली अवस्था आहे. त्यांच्याकडे 2 आमदार राहतील, त्यांना तुम्ही पुन्हा इथं व्हीप देणार आहात का? कारण की ज्या पद्धतीने आदित्य ठाकरे याचा कुठेही त्यांचा उल्लेख नाहीये या सगळ्यांमध्ये. ऋतुजा लटके ह्या तिथे दुसऱ्या चिन्हावर आलेले आहेत. कारण की जर राहिले तर हे 2 आमदार तिकडे राहतील, मग त्यांना पुन्हा इथं व्हीप देणार आहात का? लटकेंना आम्ही व्हीप देणार नाही, कारण की लटके या पोटनिवडणुकीमध्ये निवडून आलेले आहेत. त्यांचा या प्रकरणाशी संबंध येत नाही. त्यांचं चिन्ह वेगळं होतं आणि त्यांना पक्षाचं नाव सुद्धा नव्हतं, म्हणून त्यांच्यावर ही कारवाई होणार नाही. राहिला आदित्य ठाकरेंचा प्रश्न, तर आदित्य ठाकरेंना आम्ही फक्त एकमेव की हे मातोश्रीच्या ठाकरे कुटुंबातला एक सदस्य आहे, आपण त्या कुटुंबातल्या सदस्याला घेऊन यांना काही नाही, परंतु सर्वसामान्याची भावना आहे किंवा ठाकरे कुटुंबाचा आहे, मग त्याच्यावर कारवाई जाणून बुजून यांनी केली असं चित्र येऊ नये. एक त्याला सॉफ्ट कॉर्नर म्हणून आम्ही आतापर्यंत त्याच्यावर कोणतेही म्हणजे त्याचा नोटीस दिलेली नाही. आणि याचा जो आता जो काही निकाल लागेल यानंतर निर्णय एकनाथ शिंदे साहेब घेतील. सर आताच अनुसूचित वॉलंटियर यांनी विरोधी पक्ष नेते असं म्हटलंय की वर्षावर म्हणजे नियुक्तीचे अध्यक्ष मुख्यमंत्री त्याच्या आधीच ह्या सगळा निकाल जो आहे तो तयार झालेला, आज फक्त वाचन होणार आहे असं थेट आरोप मुख्यमंत्र्यांवरही केलाय. काँग्रेसवाल्यांना आता सध्याला ते नेमके कोणत्या पक्षात काम करतात याची जाणीवच नाही राहिलेली, किंवा उभाटा गट शिवसेनेत त्या काँग्रेसमध्ये विलीन झालाय की काय असं चित्र आहे. एकीकडे तुमच्या चॅनलवर मी पाहिलं, पृथ्वीराज चव्हाण म्हणतात आम्ही सुप्रीम कोर्टात जाणार. का रे बाबा, काँग्रेसच्या विरोधात चाललेला खटला आहे का निकाल हे? परंतु मला असं वाटतं की उभाटा गट हा काँग्रेसमध्ये विलीन झाला असावा आणि त्यांचं नेतृत्व हे पृथ्वीराज चव्हाण आणि विजय वडेट्टीवार करत असावे. वैभव नाईक यांनी पण ते म्हणतायत की आम्हाला 2 दिवसाआधीच कळलं होतं की आम्हाला अपात्र करण्यात येणार आहे आणि आजचा जो निकाल आहे त्यात तेच अपात्र होतील असं ते म्हणतायत. अहो, वैभव नाईक नाही आहे, या 14 आमदारांना सुद्धा माहिती आहे की निकाल आपल्या विरोधात जाणार आहे, परंतु त्यांना थांबवण्याचा जो प्रयत्न आहे, केविलवाना प्रयत्न, मी वारंवार सांगतो, निवडणूक आयोगाच्या निकालावर ताशेरे ओढणे, वारंवार सुप्रीम कोर्टामध्ये रीट दाखल करणे, याचा अर्थ असा होता आता बाबा रे आता जाऊ नको, थांब, निकाल आपल्या बाजूने लागणार आहे, हे वारंवार केविलवाला प्रयत्न त्याने केला. त्याच्यामुळेच आता त्यांना माहिती आहे आता आपलं खरं नाही.